झाला असतं बाई. कामाचा पसारा पडलाय सारखं पोट चावून येऊन राहिलं. कसा काय ग पाय मुरगळला ग बाई. आई आई बसायला गेले ते तेव्हा पैसा टाकला ग बाई. काय करावं आता दवाखान्यात जावं लागेल ग बाई. आई मध्ये का तिकडे ही बादली देते ठेवून येईल. आई आई ग काही कळालंच नाही ग बाई कसा पैसा राखला ग. हो मॅडम काय झालं कमी लंगडू राहिले. अहो काय झालं बाथरूमला गेले होते. बर तिथं बाथरूम टॉयलेट मध्येच पैसा टाकला. अरे देवा या पण भरा भरा सुजला हो. कोणता हा पाय का हा? हा 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 अहो बरं झालं योगायोग चांगले तुमचे वाले. तो चोळे बाबा आहेत ना लय भारी पाय चोळीतो. कुठला? त्या वडाच्या झाडाखाली राहतो ना. हा का? गणपतीचा वडा आहे ना त्या वड्यावडीने जायचं हा आणि तिला असं पत्र्याचं हिरवं शेड आहे हा हा तिकडे बसायला राहत होतो. हा का? तुम्ही संध्याकाळ चालायला लागशाल चांगले. मरुदे मला ये बाबा बुबांना विश्वासच नाही. मी ना डॉक्टरकडे जाते आता. माझ्यावर विश्वास आहे ना? हा तुमच्यावर आहे ना. बाबावर विश्वास ठेवू नका माझ्यावर विश्वास ठेवून त्या बाबाकडे जा चोळे बाबाकडे. पैसे घेतो का? अहो आपल्या सोयीने द्यायचे 21, 51, 101. हा हा बरोबर. डॉक्टर कमीत कमी 100 रुपये घेईल ना. पहिले रागा लागले हो. जा जा वेळ करू नका. हा ना हा. पुढे म्हणले वडाचं झाड आहे ना ते तिकडं पत्र्याचं शेड आहे थडीला. हा हा तिकडं चोळे बाबा कोणी सांगाल एवढं एवढं पोर. चोळे बाबा ना. हा बरोबर. तुम्ही संध्याकाळ मनात उड्या मारशाल. हा ना हा जा बरं होईल की बाई. जा जा. आज सकाळचं येऊन बसलंय गिरायकच नाही आलं आज एक काही पण. अरे ती 5-50 रुपये 100 रुपये भेटत आहे नाही ना आज. तरी बाई आली वाटतं आली आली झाली गोणी झाली आता. ते चोळे बाबा कुठे राहते हो? हा मीच आहे ना. तुम्हीच आहे का? हा. हा, हा. बाई बरं झालं सापडलं हो. अशा रागा लागल्या पायाला आई तेव्हा. या इकडे आई ग नुसता संका मारायला हो. पाय काय? पाय चोळी द्या ना तुम्ही. हा? पाय चोळी द्या. हा पाय मी सगळं चोळीतो. सगळं हा म्हणजे काय काय? पाय चोळीतो हात चोळीतो कंबर चोळीतो पाठ चोळीतो डोकं चोळीतो हा का? तोंड जोडीतो. तोंड जोडी त्या. आम्ही दुखत असल्यावर हा हा म्हणजे सगळं सगळं धरतो मी. धरी त्या म्हणजे शिरा बिरा कोणाच्या आकडल्या हा, हा. नसा बंद झाल्या हा मग आमच्या गावचे ते भास्कर नाना आहे ना त्यांनी सांगितलं म्हण ते चोळे बाबांचं लय मोठं नाव आहे म्हण. हा 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 नाही नाही माझ्या जवळ आता आहे ना हा. 2 जिल्ह्यात नाव निघत आहे. हा ना का बाबुराव चोळे बाबा. कोणत्या कोणत्या जिल्ह्यात? बाबुराव चोळे बाबा हा का? नाशिक जिल्हा हा. नगर जिल्हा. हा. हो बया. बरोबर तेवढा पाय द्या ना माचून. किती पैसे घ्या त्या हो? पैशाचं बघू ना तर आधी क्लिअर होऊ घ्या. हा मी पैसे म्हणलं का तुम्हाला काही नाही नाही तुम्हाला कसं वाटत आहे कसं नाही मग मला सांगा. हा फरक पडला तर द्या तुम्हाला काय द्यायचं द्या. हा मग काय बस मी हाक लावून म्हणत नाही का 500 लागतील हा ना असं नाही काय. बाई. तुम्ही नसतं अगरबत्ती नारळ आणून ठेवलं हा. तरी त्याचं मी समाधान आहे तसं काही नाही. म्हणजे तुम्ही एवढे मोठे हा, पाय चोळणार हो काय किती? पुण्याचं काम करतो मी. हा असं असं. हं. आई. करा बरोबर तुमचं काय? ते साडीवर करा ना. हा हा आई, तुम्हाला सांगते बाबा अशा रागा लागल्या एव्हा इड मधीच वाकडा झाला. बरं थांब तुम्ही हात काढायचा मला पाहू द्या. संडासला चालले होते. हा संडासला हा चालले होते बर आणि अशी उठायला गेले हा आणि पाय असा सटकला ना तसा इडच वाकडाच झाला मध्ये. अहो पण तुम्ही मोकळ्या जायचं ना बाथरूमला. आता मोकळ्यात कुठं जाते? आमच्या तिला संडास बांधून ठेवले त्याच्यातच जाते ना. अहो ती जागा किती बारीक राहील तुम्हाला चांगलं माहिती आहे ना काची? ती बाथरूमची. हा पण मग आता आम्हाला संडास भेटेल ना 12,000. अहो बरोबर तुमचं म्हणणं आहे. मग तुमचं बारीक असेल ना बादली कुठं ठेवणार किंवा डबा कुठं ठेवणार तुम्ही उठणार कसे बसणार कसे थोडं मोठं बांधायला लावायचं ना. आपण आता हा गंधारी मुक्त गाव आहे ना बाहेर बसून. ते मर जाऊ हा गंधारी मुक्ताचं गावाचं आहे. आपलं पाहायचं हे नुकसान झालं हा गंधारी मुक्तवाले नीट करायला नाही का आता. हा हा तरच कोणाला झाला मला झालं. ये द्या ना ठेवायचं कधी पण. आई. आई लोकांना ना सांगू शिकून का
करा वर करा हा करा वर अजून हा. नुसता फुन फुन करतो नुसता तुम्ही करा वर करा ना हा? अजून अहो करा या गुडघापर्यंत मला तिचे पाहावं लागेल कुठं सूज चालली इकडे नाही दुखत फक्त इडं फुन फुन करून राहिला मधल्या मध्ये चोळ राहिला म्हणजे एवढ्या जागेतच घोटाळलं का इथे ना इथं हा इथंच वाकडा झाला ना इडं वाकडा झाला बरोबर हा, ना हा. पण वर काही दुखत नाही का तुमचं म्हणजे इथपर्यंत रागा लागल्या अशा इथे हा मग सांगा बरं. मग आता अजून बरं किती टाइम झाला याला हा? अहो आता झाला अर्धा तास झाला फक्त म्हणून पटकन तुमच्याकडे आले डॉक्टरकडे नव्हते गेले ना नाही नाही ते आमचे नाना म्हण डॉक्टर का नका जाऊ म्हण कोणते नाना आमच्या गावची भास्कर नाना हा का ते म्हणत बाबाचं नाव लय मोठे हा त्याने त्याची मंडळी आणली होती हा बरोबर बरोबर असं तब्येत बिबेत आहे हा. सफेद कपडे घालतोय हा सफेद टोपी कडक घातली. टोपी हा ते म्हणत तुम्ही संध्याकाळून त्याची चालायचं. बाईक त्याची खोब्यावर आपटली होती हा ना काय करायला गेली म्हणा शावळावर पायचा टाकला असं नदीतून चालली होती हा का हा हा. नदीतून चालली होती ती तर ती म्हणा नदीतूनच पाय पाय सरकला नदीतून काय झाली आता काय चालायचं तिच्या रानामध्ये हा हा. असं बरं आता मला पळत ना ऐक आता बा मी आता हातच लावलाय अहो दुखू राहिले ना आवा आता मी काय आता बा हातच लावलाय आता ते नवीन दुख नाही हा आता मला पाहावं लागेल मोडतोड व्हायलंय का काय व्हायलंय चोळे बाबा हा? अहो ती सगळं जाऊ द्या तिकडं ए माझा इथनं खांद्यातच हात निसटला वाटतं हात हात पाहिला माझा चोळा ओ थांब 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 मला पण गागू नको थांब आय, आय, लय 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 तू आय हो. आय 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 बरं बस खाली बस येडं बस नाही बसलोय मी कळ काढा 5-10 मिनिटं करतो आधी पेशंट मी आता अहो अहो इथं जीव चाललाय हो माझा अहो त्या बाईचं पायला केवढं फुगलंय अहो ती नंतर चोळा इथं पहिला हात चोळा अरे भाऊ तो आधी येईल ती बाई अहो ती कधी पण येऊ द्या हात मोडला माझा आपण त्या बाईचं सुचलं ना अहो ते सुचू द्या नाही तर काय पाय? होऊ द्या. हा ना पाय निसतात दणारलाय बराबर बराबर सूज चालली मधी अहो ती किती पण सूट जाऊ द्या पडले तेव्हा नव्हता आता जास्त वाढली सूज हा का हो चोळे बाबा हा? एवढा शर्ट पण काढला मी ए भाऊ पाहिजे तर मा का नंबर शिर राहते अहो, तुला काय पटलं म्हणते? तुम्ही आताच आले ना घडीभर बसा ना तुम्ही मी आधी येले बाबा हा मा पाय पाहिजे 2 मिनिटं कारण बहुतांश कळ काढ बरं कारण तो आधी येईल ती बाई ती सारखी रडत चालती हा अहो, तेव्हा मला तिचं दररोज बरं येतात काय आय, आय, आय. अहो, पाय हा लवकर धरा 2 मिनिटं घाई करू नका हो. त्याच्यात काय औषध आहे का बाबा ऐक अहो हे औषध मी 1 एकर जमीन ओपली याच्यासाठी हा का याच्यासाठी हा हा हे तेल इडलं नाही ते मग हे आयुर्वेदिक तेल कुठून आणले माहिती का कुठून? थायलंड वरून थायलंड हा लय लांब गेले 10 लाख रुपये नुसते थायलंडला एवढं औषधाची किंमत आहे हा का हा त्याचं वगळ चालेल मग आता उगाळणारच मग खाली गळायला ते उगाळणारच आहे ना ऐक अहो, झालं का चोळे बाबा हे भाऊ तुला पटलं तर दम नसेल जमली का दवाखान्यात जाय बरं अहो, दवाखान्यात नाही हो जाय तिकडे एक सारे काढ तिकडे पाय वय नाही 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 जे प्लास्टिक कर नको करू माझ्याजवळ गप्प बस. ऐक अय बाबू बाई आता ही सुरुवात केली मी बाबू आवले दुख राहिलं ना पण तू आज 8 तास दम नाही धरू शकत का आव हा बरं आव ना होतंय काय मला नाही पसंत आता काय होणार आहे दुख राहिलं ना, काय मग होणार दम काय कळ काढ ना थोडीशी मी आता हात बोट लावली आता हा. अजून दाबायची मला काय पाय हा तू तर आखीन गागशील मग हा नाही नाही. मला काय गुन्हाशी मतलब आहे फक्त हा, मग मी तेच म्हणते थोडी कळ काढ पण फक्त तुम्ही लईच जोरात दाबी त्या हे बघा आता मला ते कसं आहे ते हाडूक तुमचं सरकलेलं आहे हा इडलं गोटचे गोट्या म्हणतो आपण हा तो गोट्या सरकलेला हा. आहे तुम्हाला दाबावं लागणार चांगला हा जर लेवलमध्ये जर नाही बसला तर तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही हा ना हा. अहो नुसतं ठसठस करू घरात आहे कोणी कांदा करायला अहो काच कोणी सगळं परपंच माव म्हणणंच म्हणलंय मग आता 5-10 मिनिटं कळ काढ हा. मी जसं करीन तसं तो थांबायचं म्हणजे काय करणार तुम्ही पायाचं काम तुमच्या हा चोळायचं हा आई बाबू आई 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 थोडं वर करा वर हा ये वर करा अजून? थांबा थांबा अहो, काय करू राहिले अहो थांबा शिर निष्ठून जाईल तुम्ही वर करा एवढ्या वर दुखतच नाही ना पण मावाला अहो बाय माक रडत येत्या हा आणि हसत जाते इडून हा का तुम्ही लाजू नका माझ्याजवळ हे बघा डॉक्टर झालं हा आजाराला कधी लपवायचं नाही बाबा का आलं बाबा का लाजायचं नाही हा ते बरोबर हा एक जरा ठेवा पण मी काय म्हणते बाबा जर वर काय वेदनाच नाही तर ती इरून खाली चोळा ना तुम्ही मग नाही व्याज आणायचे एक वर हा म्हणजे नाही इकडून लुटीत नको वर नाही अहो हो मला वर खाली यायच्या आधी मग जा ना खाली मग असं
मग मी बरोबर घेऊन राहिले ना तुम्ही असं घ्या बरं तुमचं. हां झालं का साहेबा? आता इथं आली 500. ऐक बाबू, ओय बाबा मारून टाकतो काय? ऐक पडली तेव्हा कसं वाटलं तुला? हां बाबा लय दुख राहिलं रो. ऐक हो थोडं पाय आत सरळ कर. बोट मोडीत. हां ऐक तुझी बोटही वाजते रे. हा आपट्या 2 पाय 2 वेळेस. असं आपट्या खाली आपट्या. हां कसं काय वाटतं सांगा? थोडं राहिलो. लय गुण आहे हो तुमच्या हाताला. गुण म्हणजे बाई इतकं बाय चोळले. हा का? हा मग नुसते मी बाय. मी लय करून ना मालिश आहे ना फक्त बायाचीच करतो. कोणाचं मोडलं तोडलं ते दाबून देतो. हा का? हा कोणाचा खोपा सरकवतो कोणाचं काय होतं सगळं माकच. शेतात मी माणसाचं करीतच नाही. काय? त्या शहरात ते माणसं आहे ना पैसे देते नाही. हा आणि बाय माणसाचं कसं व्यवस्थित जर चोळलं ना तर बाय माणसं हावसाने मला पैसे देतं. हा हां येऊ का मग? चाललं का हा लगेच? हा मग आता काय परत केव्हा येऊ आता? पाय फरक पडला नाही तर मग मला संध्याकाळी बोलव. हा मग वाटलं घरी येईल तुम्ही काय येऊ नका इकडं. घरी हा मग तिला देईल चोळून तुमचं दाबून देईल. म्हणजे तुम्ही घरी जाता? हा फोन आला की मग घरी जातो. हा का? मग काही पेशंटला येत नाही ना आपल्यापर्यंत. हा मग मी तिथपर्यंत जातो त्यांच्या. असं थांबा मग गडीवर यांचं चोळून झालं का मग परत येतो तुम्हाला चोळून. काल आता झालं ना आता? नाही तुम्हाला कळलं नसेल निघत तर. हा नाही थोडं बरं वाटलं. मग घरी गेल्या जर वाटला प्रॉब्लेम तर मला फोन करा. हा मग मी येतो लगेच. ते लावतील नंतर फोन पहिला हात बघा. हा भाऊ पेशंटला मला विचार द्या पैशाचं काय. हा पैसे आता काय माहितीये का? संडासला गेले, संडासात पडले, तशीच रस्त्याने काका भेटले, तशीच इकडे आले आणि पैसे आणाय घरी गेलेच नाही ना. हा का हा बरं येईल मी घरी जायला लावरा. हा नाही घरी नका येऊ. परत एकदा चोळावंच लागणार आहे. हा ना किती वेळेस चोळावं लागेल? तर ते 1-2 दिवस चोळावंच लागेल. हा का? हा बरं. तर मग मी संध्याकाळी येऊनच जातो. मग संध्याकाळी पैसे द्या मग मला. नका हा? नका ते मानावर लय बडबड करी. काय पाहिजे मारायचं जा आलाय दाबायला बाईक काय. अहो हा तुमचा पाय सरकलाय ना हा. तो आता एकदा दाबलाय. हा मग आता परत तुम्ही जाणार घरी बरोबर. चाल पडणार आहे तुम्हाला. हा मग तिकडे घरी जाऊन परत तुम्हाला व्याज न होणार आहे. आम्ही येते ना मग परत. परत यायचाल का तुम्ही? मग मी येते ना स्वतःवर या मग. हा हा मग 8-9च्या पुढे या. ओ बाई तुम्ही यावं इथं आता एकतर बाबाचं जीव नाही चाललाय. ए भाऊ ए, इकडून ये रे तू. आला 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 आला. इकडून ये. आय, 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 आय. काय करू राहिलाय? आय, 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 आय. पुढे गेलता एवढा हात मोडत सर तू. ते मोटर चालू करत होतो. हा ते वडायला गेलो इंजिन स्टार्ट करायला. इंजिन हा मग तू अजून इंजिन चालू दे काय? हा मग काय मग तुला काय बाकड काढायचं होतं का तवाले? आता काय वडता अरे आपला वडता जीव काय काय इंजिन चालितो काय हा? करायचं? अरे आता लोकांनी इलेक्ट्रिक मोटर बसवली एकाच बटन दाबायचे. हा, नाही आमचा बाप आहे ना. हा कुठं पण आहे का? काय ते म्हणतो माझी मोटर आहे ती अजिबात नवीन आणायची नाही. तीच चाल. कुठला आहे तू? मी का मी तरडगावचा आहे. तरडगावचा. हा. मस्त लांब आला रे बघ. हा, मग काय ते तुमचं नाव ऐकलं म्हणून आलो तुमच्याकडे. हा काय हा काय इकडे सांगत गेला काय? हा इथं सांगत गेलाय. अयो अयो करू नको जरा. दुखतंय ना. आयो मला दाबून पाहू दे. मी अगोदर दाबून पाहत राहते कुठं दुखत आहे काय नाही. इकडे नाही काही. इकडं नाही काय इथंच फक्त. बस गपची. हो काय ओतलं काय तुम्ही? तर केले दादा तुम्हाला लोकांना काय माहिती मावाला काय चालत आहे. अयो अयो हा हा हा? हा उठून जाय बरं तू. ती बाई येणार परत एकदा तोळायला. तुझा टक्क पैसे चल. तिच्या त्या बाईचं चोळायला अर्धा तास लावलं आणि मला एका मिनिटात पैसे पैसे ते जरे पटकन काय ते बालकाल. आता ती बाई म्हणली ना चोळे बाबा संध्याकाळी पैसे देते. मग तुम्ही म्हणला मी संध्याकाळी येतो. ती बाई आहे तू का बाई आहे का? मी बायला तसंच करून देतो. ह्याला बाबाचं हा. नाव पण बरोबर ठेवलंय मग चोळे बाबा. हा. नुसतं बायांचा चोळतो वाटतं. हा येतो तो नंबर लागला कस तरी नाही तुम्ही कधी माणसाच चोळीत नाही. हा का नुसतं बायांचाच चोळतात. मग त्या बायला काल डबल बोलावलं मी. किती द्यायचं पैसे? 10 रुपये? हा 500 ते 500. 500? दवाखान्यात काय 500 झाला असतं कळलं. हे घ्या. काय रे एकच का? बास की आता जरा हे घ्या. बास का? हा जाय. ह्याला त्या बाईला बरं फुकट चोळून दिलं आणि माझ्याकडून पैसे घ्यायला लागले. राहू दे, वय. निघ. हा जातो. शर्ट घेऊ द्या मला. माझा शर्ट नाही, घेतो. पुढचं बोलतो अडचण. चला बरं झालं. हात तर दुखायचं राहिला. मोबाईल पण पडला माझा. चला आता ही बाई कवा येते काय माहिती. अजून काय आहे ना. बरं झालं दुसऱ्या पेशंट बोनी केली ना. अजून आहे ना
बरं आता ती काही येत नाही वाटतं. आता मीच जातो तिला आता सापडे तिच्या घरी जातो डायरेक्ट. तिच्यामुळे काय आता पैसे नाही घेत, मग असं चोळून चाळून घेतो तिला. बाई काय मला पैसे देऊ नका आता. चला ही बाटली आणि ते सगळं संग घेतो औषधं. इकडेच गेली ती.